तुमका काय वाटला? हा, गोव्यात फक्त चड्डी घालून फिरता? गोव्यात असं पूर्ण कपडे घालून पण फिरतात. अयो मधनं शुद्ध मराठी. आता तर गोव्यात. होय. हा ते आमचं फादर ट्रक ड्रायव्हर होते. मग ते सगळीकडे फिरायचे. मग सगळ्या भाषा येतात मला. पंजाबी ओय बल्ले बल्ले ओय तुसी कैसे हो. गुजराती सुछे. हेतून पुढे जावा डावीकडे आहे. हे सुछे सुछे म्हणजे कसे आहात? सुचे म्हणजे कसं आहे? मी बरं आहे की एक नंबर. तुम्ही पण सुचे. बरे बरे. नाव कॅन आय प्लीज गो प्लीज रिक्वेस्ट. हो इंग्लिश बी. ट्रक कवा गेलता लंडनला? ट्रक माल माल ते लंडनचा माल बोटीने आला. मग फादरच्या ट्रक मध्ये लंडनचा माल भरला. मग इंग्लिश आली. बरोबर. यू गो गो. लिसन. वेट वेट वेट. बाबा एकदम बिझी ना. 24 तास में 24 एक आवर एकदम बिझी. पीपल एकदम असे लोंड्यानी कमिंग ना दर्शन. मग तीच डेंजरस. बाबा पीपल कमिंग. सत्संग बिझी. दर्शन देने को बिझी. मग यू गोइंग लाइन रुकिंग ना तो नंबर आएंग लगिंग जाकिंग सत्यनाम बाबा दर्शन टेकिंग. हा ओके टेकिंग टेकिंग. हा येत. लाली, यो आश्रम, तुझा नवरा बाबा, ही समज काय आहे? तू आम्हाला एका शब्दानं काही सांगितलं नाहीस. आम्हाला परक करायचं ठरवलंयस का? अगं काय विचारती आम्ही? बोल काहीतरी. जावई बापू म्हणत होतो तुला भूतानं झपाटले. तू त्या वकिलाला मारलंस ना, त्याचं भूत तुझ्या मागं लागले. खरं आहे काही? वा, काय कारण हुडकून काढलंय माझ्या नवऱ्यानं लोकांना माझ्या बाबतीत खोटं सांगायला. अगं काय विचारती आम्ही? अशी गुम्यासारखी काय उभी आहेस? आता तर माझी खात्रीच पटली, तुला भूतानं झपाटले. म्हणूनच तुला बांधून ठेवलं होतं ना. माहित नाही म्हणजे अगं काल रात्री मला काय झालं ना काय कळत नाही. म्हणजे मी असं वेळ लागल्यासारखं करत ह्यांच्याकडे आले आणि त्यानंतर काहीच आठवण झालंय मला. चल चल आपण डॉक्टरला दाखवूया. तुझा नवरा काही बी बोलतोय, त्यालाच भूतानं झपाटले. अगं असं नको बोलू. त्यांना खरंच देवाची शक्ती प्राप्त झाली. अगं काय बी काय बोलतीयस? नवऱ्याने काय बी जरी केलं तरी त्याला पाठीशी घालायचं, हेच ठरवलंयस ना तू? तसं नाही आहे. अगं खरंच लोकांना ह्यांच्या दैवी शक्तीचा अनुभव आलाय. उगाच गर्दी वाढली एका दर्शनाला ह्यांच्या. हे तुलाच माहिती. अगं पण तुझा नवरा यो असा बाबा झाला तर तुझ्या संसाराचं काय? हे बाबा पण लय दिवस नाही टिकणार. यांचे सगळे चमत्कार लवकरच कशी बाहेर काढते बघच तू. चल चल तू आपली माहेरी चल, तिथं आराम कर. चल. नाही 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 अगं मला ह्यांच्या सोबतच राहायचंय. ह्यांची काळजी घ्यायची. ह्यांना माझी गरज लागली तर. आणि मी बरी आहे, मला काय नाही झालंय. तू जा, तू काळजी नको करू. अगं पण अगं आय खरंच मला काय नाही झालं. हे लगेच बरं होईल. आणि मला काय वाटलं ना मी तुला सांगेन. तात्यानं म्हणावं माझी काळजी करायची नाही, मी ठीक आहे. हा ठीक आहे, जाते मी. पण तुझी खुशाली कळवच आणि काळजी घे. हा लालीला डिवचलंय तुम्ही कोपारा. आता ह्याचे परिणाम भोगायला तयार राहा. तो समाजात वाढत चालल्यात जो आहे ना गोंदोगिरीचा कॅन्सर, तो बरा करायला मला नक्की आवडेल. मी जामकर साहेबांचा जुना सहकारी. हाय मार्गव नवीन. साहेब भारीच की. मला 1% पण वाटलं नाही की ह्यो तुम्ही पाठवलेला माणूस आहे. हुशार आहे. अनेक चांगल्या कामगिऱ्या पार पडल्या त्याने.
खास करून गुंडाच्या टोळीत जाऊन नातून माहिती मिळवण्यात हुशार माहीर. काय नवीन खबर आश्रमातली? तो बाबा भोंदूगिरी करतोय हे स्पष्ट आहे साहेब. त्याच्या आजूबाजूला ती मुलगी असते ना, काय नाव तिचं? टिम्पल. हा तीच. तिला पण सगळं माहीत असणार. तिच्यावरती पण संशय घ्यायला जागा आहे. तीच मला बाबांकडे घेऊन गेली. मला नसलेला कॅन्सर बरा करायचं आश्वासन दिलंय त्यांनी. जी गोष्ट माझ्या बाबतीत अस्तित्वातच नाही तो हा बाबा बरं करणार. आपल्याला सुद्धा त्याला बरा करायचा आहे, नीट करायचं आहे एकदम. हे तुझं पेक घे. साहेब नको. बीच पिऊन गेलो ना तर त्याला संशय यायचा. अरे इतक्या रात्री तो काय तुझ्या समोर येणार आहे का? त्याला काय कळणार आहे? जे साहेब आता पुढं कसं करायचं? आश्रमातल्या प्रत्येक हालचालीवर बारीक सारीक लक्ष ठेवायचंच आहे. ती आश्रमाच्या मागची जागा आहे ना, जिथं तो टेलर म्हणतो की ही माझ्या गुरुची समाधी आहे, ही माझ्या गुरुची समाधी आहे, आणि तिकडे तो आपल्याला जाऊ देत नाही. तिकडे जायला आपल्याला मनाई आहे. तिथे 24 तास डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं. तिथे काहीतरी दडलंय महत्वाचं गुपित. बरोबर आहे साहेबांचं. आम्ही धाड टाकल्यापासून तो त्या जागेची जास्त काळजी घ्यायला लागलाय. त्याने तिथं पहारा पण लावलाय. आता लोकांना लांबून दर्शन घ्यायला लावतोय तो. तू जरा अलर्ट राहा बरं का. आणि सर्वात महत्वाचं तू स्वतःची काळजी घे, कारण तो भामटा दिसतो तितका साधा नाही. लई शातीर आहे त्यो. अरे त्याचा सगळा शातीरपणा मी बाहेर काढणार आहे. आता बघच तू. हो पण जरा नीट खबरदारीनं. साहेब अहो तुम्ही कोणाला काळजी घ्यायला सांगताय? अहो मुंबईची केस माहिती ना तुम्हाला? तिथं पण असा भोंदू बाबा होता. तपास करू, भरभक्कम पुरावे गोळा करू. एकदा का त्या टेलरची एवढी जाड फाईल तयार झाली ना की